Welcome to Maths Katta, my YouTube channel. Standard 9, Maths 2. Chapter number 1, Basic Concept in Geometry. भूमितीतील मूलभूत संबोध. विद्यार्थ्यांनो, आजपासून आपल्याला गणित भाग 2 या विषयाला सुरुवात करायची आहे. यामध्ये पहिले प्रकरण आहे भूमितीतील मूलभूत संबोध. Basic concept in the geometry. Geometry, the word geometry itself suggests the origin of a subject. It is generated from the Greek word geo and metra. Geo and metra. This geo and metra, from the two words it forms geometry. What do you mean by geo? Geo means earth and metra means measuring. So it can be guessed that the subject must have evolved from the need of the measuring of earth and that is the land. विद्यार्थ्यांनो, आपल्याला जॉमेट्री या शब्दाचा अर्थ बघायचा आहे. जॉमेट्रीमध्ये जिओ आणि मेट्री ह्या दोन शब्दांपासून, या ग्रीक दोन शब्दांपासून आपल्याला जॉमेट्री हा शब्द तयार होतो, भूमिती. त्यामध्ये जिओ म्हणजे पृथ्वी आणि मेट्री म्हणजे मापन. मग पृथ्वीचं मापन म्हणजे जमिनीचं मापन ही संकल्पना यामध्ये लपलेली आहे. ओके, आता बेसिक कन्सेप्ट इन द जॉमेट्री कंटेन्स सम 3 मेजरिंग बेसिक पार्ट्स, दॅट इज द पॉइंट, लाईन अँड द प्लेन. म्हणजे बिंदू, रेषा आणि प्रतल. इथून भूमितीतल्या मूलभूत संबोधाला सुरुवात होते. बिंदू, रेषा आणि प्रतल ह्या ज्या 3 संकल्पना आहेत त्यामध्ये बघा, पॉइंट, लाईन अँड प्लेन, वी डू नॉट डिफाईन द नंबर. सिमिलरली वी डू नॉट डिफाईन द पॉइंट अल्सो, लाईन अल्सो अँड प्लेन अल्सो. बघा विद्यार्थ्यांनो, आपण संख्यांची व्याख्या करू शकतो का? नाही. जशी संख्यांची व्याख्या करता येत नाही तशी बिंदू, रेषा आणि प्रतल यांची सुद्धा व्याख्या करता येत नाही. These are some basic concepts, okay, and these are the set of points. यामध्ये काय आहेत? पॉइंट्स आहेत, बिंदू आहेत. बिंदू म्हणजे काय तर आपण एखादा पेन्सिल जर कागदावरती ठेवली किंवा पेनचं टोक जर आपण कागदावरती ठेवलं तेव्हा जी आकृती तयार होते त्याला आपण बिंदू असं म्हणतो. रेषा आणि प्रतल ह्या सगळ्या संकल्पना ह्या बिंदूंनी बनलेल्या आहेत. त्या कशा आहेत हे तुम्ही आत्तापर्यंत अभ्यासलेलं आहे. बघा, पॉइंट म्हणजे ही अशी आकृती असते. त्यानंतर लाईन म्हणजे ह्या प्रकारे दोन्ही दिशांना ॲरो असतो. दिस कॅन बी एक्सटेंड फ्रॉम बोथ साईड इन्फायनाइटली. म्हणजे ही रेषाची आकृती आहे, ती ॲरो ज्या ठिकाणी दाखवलेला आहे तिकडे दोन्हीकडे अमर्याद वाढवता येते. दिस लाईन कंटेन्स इन्फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स. या रेषेवरती अनंत बिंदू असतात. प्लेन म्हणजे प्रतल म्हणजेच एक सपाट पृष्ठभाग असतो. इट्स अ प्लेन सरफेस, इट्स कॉल्ड ॲज अ प्लेन. इट ऑल्सो कंटेन्स इन्फायनाईट नंबर ऑफ पॉईंट्स. ओके, अँड दिस कॅन बी एक्सटेंड फ्रॉम ऑल द 4 डिरेक्शन्स. देन द न्यू टॉपिक इज अ कोऑर्डिनेट ऑफ अ पॉईंट अँड द डिस्टन्स. कोऑर्डिनेट ऑफ पॉईंट अँड डिस्टन्स म्हणजेच बिंदूंचे निर्देशक व अंतर. आता ही संकल्पना शिकण्यासाठी आपण पहिल्यांदा संख्या रेषा म्हणजे नंबर लाईन बघणार आहोत. कन्सिडर दिस नंबर लाईन. दिस इज अ नंबर लाईन. 0, पॉझिटिव्ह नंबर ऑन राईट साईड, negative number on the left hand side, and also there are some points lying on this number line. The point D lie at point 1 means the point D shows, or point D is located at the point number 1 on the number line. Point E is also located at point 3 at the number 3 on the number line. Therefore, this 1 is called as a coordinate of this point D and 3 is called as a coordinate of the point E. Then what is the coordinate of point A? A is located at -5 and hence coordinate of A is -5. Coordinate of B is -3. Coordinate of C is -2, like this. These numbers
where the point is located, that numbers are called as a coordinate of the point. Then here we can write here that the coordinate of D म्हणजे D चा निर्देशक, काय म्हणायचं याला मराठीतून, D चा निर्देशक म्हणजे D हा ज्या ठिकाणी नंबर लाईनवरती जी संख्या दर्शवतो त्या संख्येला त्या बिंदूचा निर्देशक असं म्हणतात. म्हणजे D चा निर्देशक हा किती आहे, 1 आहे. ए चा निर्देशक किती आहे, -5. म्हणजेच ए कॉर्डिनेट ऑफ ए इज -5. अशा प्रकारे आपल्याला कोणत्याही बिंदूचा निर्देशक आता लिहिता येणार आहे. द पॉइंट ई, ऑब्झर्व द पॉइंट ई ऑन दिस नंबर लाईन. दिस इज 2 युनिट अवे फ्रॉम पॉइंट डी. बघा, ई हा बिंदू या डी ह्या बिंदूपासून 2 एकक अंतरावर आहे. बरोबर आहे. बघा, हे 1 एकक अंतर आणि हे 1 एकक, एकूण किती आलं, 2 एकक अंतरावर आहे. म्हणजेच याला आपण काय म्हणतो, डिस्टन्स ऑफ पॉइंट ई फ्रॉम डी इज 2 युनिट अँड दिस कॅन बी रिटन ॲज डी, डिस्टन्स फॉर डी इन ब्रॅकेट the name of the 2 points D or DE or E comma D. The comma should be important in between these 2 point. बघा, हा स्वल्पविराम अत्यंत महत्त्वाचा आहे. जेव्हा आपण डी डिस्टन्ससाठी डी हा इथे वापरतोय तेव्हा हे 2 बिंदूंची नावं असतात आणि हे दोन्ही बिंदू हे स्वतंत्र बिंदू असणार आहेत, म्हणून त्याच्यामध्ये कॉमा असणं आवश्यक आहे. म्हणजे डी ऑफ ई कॉमा डी म्हणजे ई आणि डी या 2 बिंदूंमधलं अंतर किती आहे, 2 आहे. मग इक्वल टू 2. अशा पद्धतीने हे लिहिलं जातं. पण समजा जर आपण सेगमेंटचा विचार केला, मग फक्त सेगमेंट डी ई म्हणजे डी पासून ई पर्यंत एक सेगमेंट घेतली आपण, बरोबर आहे. मग ही सेगमेंट जर विचारात घेतली, समजा बघा मी इथे डार्क करते, इथे डी ई ही काय झाली, सेगमेंट. ओके, सेगमेंट इज अ पार्ट ऑफ दिस नंबर लाईन. Consider the segment DE. The end points of this segment are D and E. Then how to find the length of this segment? बघा, लेंथ ही आपण सेगमेंटची लेंथ म्हणतो आणि 2 बिंदूंमधलं अंतर म्हणतो. अंतर हा शब्द आपण बिंदूंसाठी वापरतो आणि लेंथ ऑफ अ सेगमेंट म्हणजे सेगमेंटसाठी आपण लेंथ हा शब्द वापरतो. मग जर सेगमेंटचं नाव लिहिताना आपण काय करायचं असतं, सेगमेंटचे दोन्ही एंड पॉईंटची नावं आपण त्या ठिकाणी लिहितो आणि म्हणून लेंथ हा शब्द जर वापरायचा असेल, लेंथ म्हणजे लांबी, लेंथ ऑफ अ सेगमेंट, सेगमेंट काय ही डी ई, इथे कॉमा नसतो, इक्वल टू 2. मग लेंथ हा शब्द वापरला तर हे अंत्यबिंदू म्हणजे एंड पॉईंट्स हे सलग लिहायचे. डिस्टन्स हा शब्द वापरला तर इथे मध्ये स्वल्पविराम देणं आवश्यक आहे. हे या 2 गोष्टी महत्त्वाच्या आहेत, त्या नीट लक्षात घ्या. नाउ वी वॉन्ट टू कन्सिडर द डिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट्स. डिस्टन्स बिटवीन द 2 पॉईंट्स म्हणजे 2 बिंदूंमधलं अंतर. हाऊ टू फाइंड, व्हॉट आर द स्टेप्स फॉर इट? स्टेप 1 इज कन्सिडर द coordinate of 2 given points. First of all, consider the coordinate of 2 given points and then observe that which coordinate is greater and which is smaller, and then find out the distance by using this formula, that is distance is equal to the larger coordinate minus smaller coordinate. Okay, विद्यार्थ्यांनो बघा, पायरी पहिली काय आहे, ज्या 2 बिंदूंमधलं अंतर आपल्याला काढायला सांगितलेलं असतं, प्रथम त्या 2 बिंदूंचे कोऑर्डिनेट आपल्याला म्हणजे निर्देशक आपल्याला बघायचे आहेत. जेव्हा जे निर्देशक दिलेले असतील तेव्हा त्या निर्देशकांमधला मोठा निर्देशक कोणता आणि लहान निर्देशक कोणता त्याचं निरीक्षण करायचे आणि नंतर मोठ्या निर्देशकातून लहान निर्देशक वजा करून येणारं उत्तर हे त्या 2 बिंदूंमधलं अंतर असणार आहे. ओके, आता त्यावर आधारित आपण एक उदाहरण बघूया. फाइंड द डिस्टन्स बिटवीन सी अँड डी. फाइंड डिस्टन्स सी कॉमा डी. देन व्हॉट इज द फर्स्ट स्टेप? फर्स्ट ऑफ ऑल राईट डाउन द कोऑर्डिनेट ऑफ सी ऑल्सो अँड कोऑर्डिनेट ऑफ डी ऑल्सो. द कोऑर्डिनेट ऑफ सी इज -2 अँड कोऑर्डिनेट ऑफ डी इज 1 फ्रॉम द सेम नंबर लाईन. ओके, सीचा निर्देशक किती आहे, -2 आणि डीचा निर्देशक किती आहे, 1. मग आता काय करायचं आपल्याला, मोठा निर्देशक कोणता आणि लहान निर्देशक कोणता हे आपल्याला बघायचं आहे. संख्या रेषेवरती जेव्हा संख्या ह्या उजव्या बाजूला असतात, उजव्या बाजूची संख्या ही
मोठी असते, उजव्या बाजूला मोठ्या संख्या होत जातात आणि डावीकडे लहान लहान होत जातात. मग -2 कुठे आहे आणि -1 कुठे आहे? या दोघांमध्ये डावीकडे कोण आणि उजवीकडे कोण? तर 1 हा पॉझिटिव्ह नंबर आहे, म्हणजे तो राईट साईडला आहे आणि -2 हा लेफ्ट हँड साईडला आहे. म्हणजे -2 हा लहान आहे आणि 1 हा मोठा आहे असं आपल्याला विचार करायचा आहे. मग इथे लिहायचं 1 इज ग्रेटर दॅन -2. Then write the formula that distance between C, D is equal to the larger coordinate minus smaller coordinate. म्हणजेच मोठा निर्देशक वजा लहान निर्देशक. ओके, मग त्यानंतर आपल्याला त्याचे व्हॅल्यूज टाकायचे आहेत. 1 मायनस -2. मायनस साईन जर कंसाच्या बाहेर असेल तर त्या कंसातल्या संख्येचं चिन्ह बदलतं, म्हणजे ते होईल प्लस. म्हणजे 1 + 2 दॅट इज इक्वल टू 3. Therefore distance between C, D is equal to 3. किंवा तुम्ही लेंथ CD असं पण म्हणू शकता. लेंथ ऑफ CD is equal to 3. Now let us note that the distance is always positive. कोणत्याही दोन बिंदूंमधलं डिस्टन्स हे नेहमी पॉझिटिव्हच असतं. निगेटिव्ह आन्सर तुमचं कधीही येणार नाही. इफ 2 points are not distinct, if 2 points are not distinct, ते जर दोन भिन्न बिंदू नसतील तर ते एकाच ठिकाणी असणार आहेत आणि मग एका ठिकाणी असल्यावर दोन्ही निर्देशक सेम झाले, म्हणजेच त्यांचा आन्सर, डिस्टन्सचा आन्सर काय येईल? त्यांच्या 0 येईल. इफ 2 points are not distinct, then the distance between them is 0. Next example is find the distance with the help of number line. ही नंबर लाईन दिलेली आहे, याच्यावरती कोऑर्डिनेट्स दिले आहेत, पॉईंट्स दिलेले आहेत. क्वेश्चन नंबर 1, डिस्टन्स BE. सेकंड क्वेश्चन, डिस्टन्स PC, डिस्टन्स QB. फर्स्ट एक्झाम्पल वी वॉन्ट टू सॉल्व डिस्टन्स B, E. टू फाइंड डिस्टन्स B, E. पहिली स्टेप काय आपली? फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ B अँड कोऑर्डिनेट ऑफ E. देन कोऑर्डिनेट of B is equal to 2 and coordinate of E is equal to 5. In between these two coordinates, 5 is greater than 2 and therefore distance between B, E is equal to greater coordinate minus smaller coordinate, which is 5 minus 2, and therefore it is equal to 3. डिस्टन्स B, E इज इक्वल टू 3. हे आपला आन्सर येणार आहे. समजलं? मग आता पुढचं एक्झाम्पल बघा. सेकंड एक्झाम्पल इथे आपण सॉल्व करूया. सेकंड वन, डिस्टन्स P, C. हे एक्झाम्पल इथे सॉल्व करूया. P, C हे डिस्टन्स काढायचं आहे. मग पहिल्यांदा काय कराल तुम्ही? Pचा कॉर्डिनेट आणि Cचा कॉर्डिनेट बघायचा. Pचा कॉर्डिनेट तुम्ही शब्दात नसेल लिहायचं तर दोन्हीकडे ॲरो करून असाही लिहू शकता. Coordinate of P is -4 and coordinate of C is 3. Which is greater coordinate? 3. 3 is greater than -4 and therefore distance between P, C is equal to 3 minus -4. 3 मधून आपल्याला स्मॉलर कोऑर्डिनेट मायनस करायचं आहे. ग्रेटर कोऑर्डिनेट मायनस स्मॉलर कोऑर्डिनेट. स्मॉलर कोऑर्डिनेटला निगेटिव्ह साईन असल्यामुळे आपण ती ब्रॅकेट लिहिली आहे. Then it is equal to 3 plus 4 and therefore distance between P, C is equal to 7. Okay. Next, the third example, that is distance between Q, B. Distance between Q, B. Then first of all write down the coordinate of Q. Q is, what is the coordinate of Q? Observe here, coordinate of Q is -5. What is the coordinate of B? B is 2 here. Okay, that means one is positive number and another is a negative number again, and therefore positive number is always greater, that is 2 is greater than -5, and therefore distance between Q, B is equal to greater coordinate 2 minus smaller coordinate is -5. Therefore it is 2 plus 5 again and answer is again 7. Distance between Q, B is equal to 7. Like this we can find the distance between any two points if the coordinate of the point is known to us. Okay. If you like this
विद्यार्थ्यांनो, तुम्हाला हे जर समजलं असेल तर व्हिडिओ लाईक करा, विद्यार्थ्यांमध्ये शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा. धन्यवाद.